आणि यानंतर थेट जाणार आहोत चंद्रकांत बावनकुळे बोलतायत, पाहूया। लढाई पक्की आहे, 51% मतं घेऊन आम्ही जिंकणार आहोत। पण कुठेतरी हा ट्रेलर असणार आहे का मुंबई महापालिकेचा? या निवडणुकीत ही निवडणूक किती महत्त्वाची असणार? नाही, 100%च महत्त्वाची असणार आहे। कुठली निवडणूक ही महत्त्वाची असतं, पण अंधेरीची निवडणूक मात्र हे महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकारणाकरता महत्त्वाची आहे। उद्धव ठाकरेंना मिळणाऱ्या सिंपतीचा फायदा आणि जे आमदार वारले त्यांना मिळणाऱ्या सहानुभूतीचा फायदा होईल असं वाटतंय का तुम्हाला? नाही, राज्याच्या इतिहासामध्ये असं अनेक वेळा झालं आहे की त्या परिवाराला नेहमी सिंपॅथी मिळत असतं, पण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेजींनी मशाल घेतली आहे आणि त्या मशालीच्या माध्यमातून आपण जर इतिहास बघितला मागच्या 2.5 वर्षाचा, त्या मशालीच्या मागे काय आहे तर 2.5 वर्षात जी काही कृती उद्धव ठाकरेची आहे ती काँग्रेस सोबत आहे। वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस सोबत त्यांची कृती आहे आणि युती आहे। त्यामुळं त्यांची मशाल हे काँग्रेसच्या हाती आहे, पंजाच्या हाती आहे। दुसरीकडे त्यांची जो हात आहे मशाल पकडण्याचा, एक घडी बांधलेली आहे, ती पवार साहेबांची घडी बांधली आहे त्यांनी, आणि त्यामुळे घडी आहे, पंजा आहे। आणि अशा विचाराशी उद्धव ठाकरेजी गेल्यामुळं हिंदुत्ववादी जो कार्यकर्ता आहे तो कधी पंजा आणि घडी यांच्या हातात मशाल बघितली तर कधी तो हिंदुत्ववादी विचाराचा नसणार आहे, तो मतदान करणार नाही। आणि आता त्या मशालीवर तेल टाकतात शरद पवार साहेब, आणि त्यामुळे ही मशाल किती त्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केला, किती उडवण्याचा प्रयत्न केला, किती त्या मशालीमध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न केला, तरी भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना जी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आहे, आमचे दोघंही आम्ही ही मशाल विजवल्याशिवाय राहणार नाही। आणि पंजा आणि घडी सोबत गेलेले उद्धव ठाकरेचा विचार जो आहे तो विचार आम्ही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही। मुंबई महानगरपालिकेची लिटमस टेस्ट आहे असं तुम्ही मानता का? होय, म्हणजे एखादी निवडणूक काय लिटमस टेस्ट नसतं। कुठल्या निवडणुकीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात। विधानसभेचं राजकारण वेगळं असतं, लोकसभेचं राजकारण वेगळं असतं, महानगरपालिकेचं राजकारण वेगळं असतं। शेवटी निवडणुकीचे उमेदवार हे अत्यंत महत्वाचे असतात। या ठिकाणी मला त्या निवडणुकीत काही संबंध येईल असं मला फार वाटत नाही, पण तरी निवडणूक असतं, त्याचे काही परिणाम होत असतात। पण त्या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार असणार, त्या निवडणुकीची गणित काय असणार, महानगरपालिका म्हणून वेगळे मतं येतात, लोक विधानसभेला वेगळे मतं येतात, आणि त्यामुळं खूप काही कंपॅरिझन करू नये। उद्धवजी यांच्या येण्यामुळे किती फायदा होईल भाजपला या भागामध्ये? आतापर्यंत राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं प्राबल्य राहिलेलं आहे? नाही, प्राबल्य वगैरे काही राहिलं नाही। आम्ही आतापर्यंत रायगडपासनं मुंबईपासनं कोकण हा शिवसेनेला युतीमध्ये दिल्यामुळं आम्ही आपला पक्ष मजबूत करू शकलो नाही, हे आमचं दुर्दैव आहे। आणि त्यामुळं त्यांना दिला होता, त्यांनी आता पंजा आणि घडी स्वीकारली आहे, त्यामुळं त्यांच्यापासून आता आम्ही बाहेर आलो आहे। तर आता ते आम्हाला सोडून गेलेत, तर आता आम्ही आपला पक्ष मजबूत करतो आहे। आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीने रवींद्र चव्हाण आम्ही सर्व काम करतो आहे, मुंबईपासून कोकणापर्यंत, रायगडपासून रत्नागिरीपर्यंत संपूर्ण भागामध्ये उद्धव ठाकरेंजीकडले कार्यकर्ते, कारण अनेक दिवसापासून लोकांची मागणी होती युती कमी करा, आम्हाला कधी चान्स देणार आहे? भाजपच्या कार्यकर्ते 40-40 वर्ष काम करते, आम्हाला कधी चान्स मिळणार आहे? तर निश्चितपणे आता कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे, आणि 100% रायगडपासून कोकणापासून मुंबईपर्यंत पुन्हा एकदा आम्ही मजबूतीने तयार होऊ आणि आमचे कार्यकर्ते उत्साहाने काम करतील। अवधूत तटकरेचा प्रवेश म्हणजे रायगडमध्ये एक उद्धव ठाकरेजींना मोठा झटका आहे। निश्चितपणे असे झटकेच्या झटके रोज बसणार आहे। दादा, हिंदी में जानना चाहेंगे, आज असेंबली बाई पोल का इलेक्शन जो अंधेरी में होने वाला है, उसके नामांकन का आखिरी दिन है। मुर्जी पटेल आपकी तरफ से